नमस्कार, स्वागत आहे तुमचं सतीशगिरी ब्लॉग्समध्ये। आज आपण दिवाळीची थोडी शॉपिंग करायला जातोय रिसोर्टमध्ये। तिथे गेल्यावरती जसं काही ठरवून जात नाहीये की काय घ्यायचंय, तर बघूया। फर्स्ट टाइम दिवाळीला इथे रिसोर्टमध्ये शॉपिंग करतोय। जे आवडेल ते असं थोडं थोडं आपण घेऊ आणि शूट पण करूया। तर चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आपली गाडी घराच्या बॅक साईडला पार्क केलेली आहे, तर कार काढूया, तसंच बॅक साईडनीच रिसोर्ट जाऊया। तर हा 15 किलोमीटरचा रस्ता आहे। रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे, रस्त्याचं काम चालू आहे, तर 15 किलोमीटरसाठी आम्हाला अर्धा तास लागतो। चला निघूया, गाडी काढूया आपण तिकडून। चलो चलो बिट्टी, चलो म्हणले की बिट्टीच येते लगेच सोबत। चल बिट्टी, चल बिट्टी, बिट्टीला काय आणायचं? बिट्टीला उंदरा आणतो मी। उंदराचा पिंजरा आणू, आपण स्वतः उंदरा पकडू आणि तिला पकडून देऊ। कालच गाडी धुतली, इकडे नाही बसली एवढी दूर है ना। इथंच त्या दिवशी सारखीच फिरून घेऊ। 12 फूट रस्ता आहे। कसलं झाले, बोळच झाली तयार। याच्यात थोडं जरी अजून काही कोणी रस्त्यावर ठेवलं की तर गाडी काही निघत नाही मग आपली। सगळ्यात फेमस पाळणा मेडिकल जनरल स्टोर्स आणि फेमस पाणीपुरी। मेडिकलचे हे मालक। बस आता इथपर्यंत खूप चांगला रस्ता होता गावातला। आता इथून पुढे समृद्धी हायवेला लाजवल असा रस्ता चालू होता। चला चला, पण पूर्ण रस्ता त्या साईड वाहून गेली। याच्यापेक्षा खतरनाक आता आपला याच्यावरचा आहे, नदीवरचा। नदीवरचा पूल आहे, त्याला दोन्ही साईडला काहीच बॅरियर वगैरे काही नाही आहे। थोडं जरी लक्ष इकडे तिकडे गेलं डायरेक्ट नदीमध्ये। पाणी काल हे की झालं, काल ते कचरा काढला ना, कचरा काढल्यामुळे आता जास्त पाणी वाहलं गेलं। तर आलोय आम्ही आता रिसोर्ट मध्ये। आता जातोय सोनार गल्लीत। सोनार गल्लीमध्ये जाऊन माझ्याकडे काही जुन्या चांदीच्या अंगठ्या आहेत, तर त्या छोट्या झाल्यात, त्यांना थोडं मोठं करूया आणि मग तिथून पुढे ते काम झाल्यावरती तिथून पुढे जाऊया आपण मार्केटमध्ये। सो मार्केटमध्ये थोडंफार काही खरेदी करायचंय। हे भाजी मार्केट, दिवाळी असल्यामुळे भरपूर गर्दी दिसते सध्या। गाडी आम्ही तिकडे मागच्या साईडलाच पार्क केली, या साईडला पॉसिबल नाही आहे कारने जायला। इकडे या डायरेक्शनला सोनार गल्ली आहे। अख्खा जाम लागला इकडे। छोटासा रस्ता आहे आणि इथे टर्न आहे। या गल्लीमध्येच लखमा ज्वेलर्स आहे, ज्यांच्याकडे नेहमी सोन्याची खरेदी विक्री जे काय असेल ते घरचे इथंच करतात। त्यामुळे लखमावाल्याकडे जाऊया। चांगलेच रेट वाढले सोन्याचे, सोना आणि चांदी दोन्ही खूप रेट वाढले। किती वेळ लागतो बघू। ठीक आहे, आता लखमावरती काय शूट केलं नाही आज, कारण शूटिंग अलाउड नसेल, विचारलं पण नाही। आता इथं आलोय चांदीच्या ह्याच्यावर, आणि हे अंगठ्या आपल्याला मोठ्या करायच्या थोड्या, एकदा बघून घ्या। हा, हिला डाग लावायचा आहे। खडा नाही, याच्यातच खडे याच्यातच आहे, याच अंगठीचा ना। बघा बरं 2 मिनिटं, मोठं करणं चालू आहे अंगठीला। सोनाराचं आपलं काम झालंय। आता किराणा दुकानावरती आलोय। हे पण कायम इथून किराणा घेतात, तर इथून किराणा घेऊ, मग नंतर पुढे जे भाजी मार्केट आहे तिथे जाऊया
तिथून थोडंफार जे पूजेसाठी काही सामान लागतात, फुलं लागतात, त्या मार्केटमधून ते घेऊ. आणि त्याच्यानंतर मग आमचा एक गडी आला, घरचा एक मेंबर, त्याला पिक करू. त्यापूर्वी थोडे फटाके वगैरे घेऊ. फटाक्याचं मार्केट आहे, तिथे जाऊ आणि मग तिथून निघू. आता जे भाजी मार्केट आहे तिकडे जातोय. तिकडे थोडासा फळं वगैरे घेऊ आणि लक्ष्मीची मूर्ती पण घ्यायची, इथूनच घेऊ. थोडाफार प्रसाद वगैरे ते पण घेऊ, घेता येतील या साईडला. आणि लक्ष्मीची मूर्ती पण इथनं घेऊ. डाळिंब नको. हे घेतलं, ऍपल घेतलं, चिकू घेतला. परत सांगा अजून काय घ्यायचं. मोसंबी काय? 30 रुपये पाव, 50ची अर्धा किलो. भाजीपाला पण घेऊन झालाय, फळे घेऊन झाले. अजून थोडं पुढे लाईन मध्ये अजून थोडं सामान आहे ते घेऊ. हे घेऊ. हा, होऊ द्या काका, चाल द्या. बस, धन्यवाद. गाडी तिकडे पार्किंग मध्ये आहे. लगेच आता इथनं परत पुढे एक रमाई म्हणून सुपर शॉप आहे, सुपर मार्केट आहे. तर थोडंफार सामान तिथे घेऊया आणि मग घरी निघूया. चला, इथं फटाक्याचं मार्केट आहे. बाकी सामान गाडीमध्ये टाकून दिलंय. फटाके घेऊ. फर्स्ट टाइम इथनं घेतोय फटाके. तो मला माहित नाही, आयडिया नाही आहे की मार्केट केवढं आहे आणि रेट्स बद्दल पण काही आयडिया नाही आहे. पण एवढं माहिती आहे की दरवर्षी मी पुण्यावरून फटाके आणतो, त्यापेक्षा नक्कीच इथं थोडं महाग असणार आहे आणि तेवढं फॅन्सी इथं भेटणार पण नाही. संपलं. एवढंच मार्केट आहे. इथून सुरू झालं. अरे लई छोटं आहे. मला तर बऱ्यापैकी दुकाने याचे दिसायला लागले, मुसलमानाचेच टोप्यात दिसायला लागल्या. आपल्या आहे तिथं तसं काही दुकानं बरेच आहे. हिशोबाने चांगले चांगले. बरं, काय ती लडकाड 1000 वाली? मला फटाके फोडायचे यावर्षी. तुमचं नाव काय काका? माझं बबनराव सुरोशे. बरं बरं, चालते. माझं आमच्या गावामध्ये ते तसं ते व्हिडिओ पाहतात पण. हा, उतावळे त्याला माहित. उतावळे तुला माहित असेल ना? हो हो हो, जाऊ आहे. बरं, हे झालं. 2 कार्ड आहे. बरं, फक्त फुटला नाही पाहिजे बरं का, म्हणजे कारण ते कसं लहान लेकराच्या हिशोबाने एखादा हातात बितात फुटायचा तर. चला, फटाके घेऊन झालेत. बाकी हे दोघे जण इकडे परत मार्केटमध्ये गेलेत. चिन्ना सामान आहे ते घेत आहे. मी आता गाडीकडे वाट बघू आणि बस फोन करू यांना. थोडं खाऊया काहीतरी, पाणीपुरी वगैरे असंच. किंवा इथे एका ठिकाणी पाणीपुरी आणि खस्ता खूप छान भेटतो. वाट बघून बघून थकलो. 15-20 मिनटं झालेत, अजून हे लोक काय आले नाही आहेत. खूप जोराची भूक लागली यार. फार क्रेविंग्स होत आहे आता. काहीतरी असं चटपट खायचं मन करत आहे. कधी येतात काय माहिती यार. खूप वेळ झाला आहे. मी एक्सपेक्ट केलं होतं 6 वाजेपर्यंत रिटर्न जाऊ आम्ही घरी. बराच वेळ लागला. तिकडे आम्हाला तर सोनार गल्लीमध्ये खरंच तर जास्त वेळ लागला. तर जनरली छोट्या शहरांमध्ये जे मार्केट्स आहेत ते छोटे छोटे शॉप्स असतात. रस्त्यावरतीच बऱ्यापैकी, गाड्यांवरतीच बऱ्यापैकी असं काही जे काही फेस्टिवल्स असतात त्याचं सामान विकलं जातं आणि ते खरं तर दुकानांपेक्षा खूप स्वस्तामध्ये ते सामान भेटतं. तर आम्ही पण तेच केलं की जे छोटी दुकानं होती त्यांच्याकडनंच जास्तीत जास्त सामान घेतलं आणि जिथे ऑप्शन नाही आहे तिथेच मग असं थोडं जे मोठे दुकानदार आहेत त्यांच्याकडे गेलो. परत
इथे येऊन परत वापस गेलेत, काहीतरी परत अजून घ्यायचं विसरले. मग एकदा इथून या मार्केटमधनं निघलं तर मग इकडे वापस येऊ शकत नाही, इथे जास्त गर्दी असते. मग हे गेलेत जाऊन, आता परत यांना 10-15 मिनिटं झालेत आणि केव्हाचं वाट पाहतोय. चला, पेटपूजा झाली, पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आता इथे प्रमय सुपर शॉपीवरती आलो आहे. थोडंसं उरलं सुरलं सामान पण घेऊ आणि इथनं निघूया. आलो तर बरीच गर्दी दिसते. ठीक आहे, जास्त सामान घ्यायचं नाही त्यामुळे लगेच घेऊन निघू.